रिलेटेड कंटेंट बघायचा आहे. इव्हेंट आता माउस इव्हेंट्स म्हणजे काय या ठिकाणी राईट करूया. माउस इव्हेंट्स स्पेसिफाईज mouse event specifies action to perform with regard to mouse interaction ओके. हा, मग आता ज्यावेळेस माऊसचं इंटरॅक्शन झाल्यानंतर कोणता स्पेसिफिक ऍक्शन परफॉर्म करायचं हे माऊस इव्हेंटवर आहे. या ठिकाणी जे माऊस इव्हेंट आहे ते राईट करूया. इव्हेंट आणि त्यांचं डिस्क्रिप्शन. त्यामध्ये फर्स्ट ऑन माउस ओव्हर डिस्क्रिप्शन मध्ये राईट करूया. डिस्क्रिप्शन्स काही चुकले का? नाही, सेपरेट नाही एकत्र आहे. हा, या डिस्क्रिप्शन मध्ये राईट करूया. ऍक्शन ऑन माउस ओव्हर actions when pointer is over element त्यानंतर सेकंड इव्हेंट आहे ऑन माउस आउट राईट करूया. ऍक्शन व्हेन पॉइंटर मूव आउट ऑफ इलेमेंट त्यानंतर थर्ड आहे ऑन माउस डाऊन ऍक्शन when mouse button is down ओके. त्यानंतर आहे ऑन माउस अप मध्ये राईट करूया. ऍक्शन when mouse button is released ओके. आणि त्यानंतर आहे ऑन माउस मूव मध्ये राईट करूया. ऍक्शन when mouse pointer is moving over element. आता हे जे सगळे इव्हेंट्स आहे माऊस रिलेटेड म्हणजे आपला जो माऊस आहे त्या रिलेटेड हे इव्हेंट आहे. म्हणजे कोणते माऊस ऑन माउस ओव्हर असेल, ऑन माउस आउट असेल, ऑन माउस डाऊन असेल, ऑन माउस अप असेल, ऑन माउस मूव्ह असेल. आता या ठिकाणी आता जो माउस आहे तो ओव्हर झाल्यानंतर काय करायचं, नंतर तो डाऊन झाल्यानंतर काय करायचं, अप झाल्यानंतर काय करायचं, तो माउस मूव्ह झाल्यानंतर काय करायचंय त्या बटनवरती. ओके. त्यासाठी हे डिस्क्रिप्शन आहे. त्यामध्ये आपण मॅक्झिमम एक्झाम्पल मध्ये यूज केलेला ना ऑन माउस ओव्हर असेल किंवा ऑन माउस मूव्ह असेल यांना त्याच्या दोन प्रॉपर्टीज आहे. त्यातमधील एक प्रॉपर्टी आपण कालच बघितली. दोन प्रॉपर्टी क्लायंट एक्स आणि क्लायंट वाय. इव्हेंट प्रॉपर्टीज
त्यामध्ये फर्स्ट आहे क्लायंट एक्स अँड सेकंड आहे क्लायंट वाय. client X and client Y. Just a minute. Client X मध्ये राईट करा get X position. Get the X position. Get the Y position. Get the Y position. ओके, एक्स पोझिशन आणि वाय पोझिशन या ठिकाणी घेण्याचं काम कोण करणार आहे? क्लायंट एक्स आणि क्लायंट वाय. हा, त्याच रिलेटेड आहे पुढचं एक बटन इव्हेंट्स आहे. बटन इव्हेंट्स मध्ये आहे ऑन क्लिक, त्यानंतर आहे ऑन डीबी क्लिक, ऑन डीबी क्लिक, त्यानंतर आहे ऑन कॉन्टेक्स्ट मेनू, ऑन कॉन्टेक्स्ट मेनू. ऑन क्लिक मीन्स सिंगल क्लिक, त्यानंतर ऑन डीबी क्लिक मीन्स डबल क्लिक, सिंगल क्लिक अँड डबल क्लिक. त्यानंतर जो ऑन कॉन्टेक्स्ट मेनू आहे ते आहे राईट क्लिक. जसं आपण आता एखाद्या एक्झाम्पल मध्ये जसं ऑन क्लिक घेतो, क्लिक झाल्यानंतर काय झालं पाहिजे म्हणजे कोणतं मेथडला पॉइंट केलं पाहिजे. सिंगल क्लिक केल्यानंतर, डबल क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे आणि राईट क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, ते जे बटन आहे त्यासाठी हे बटन इव्हेंट आहे. तसं सेम पुढचे आहे फॉर्म इव्हेंट आहे. फॉर्म इव्हेंट्स, फॉर्म इव्हेंट्स मध्ये आहे ऑन सबमिट, त्यानंतर आहे ऑन सबमिट, नंतर आहे ऑन रिसेट, ऑन सबमिट अँड ऑन रिसेट. आम्हाला ऑन सबमिट मध्ये रेट करूया. डिफाइन्स ऍक्शन, डिफाइन ऍक्शन when form is submitted, when form is submitted. Then the on reset, define action, defines action when form reset, when form reset. ओके, आता यांना कधी यूज केला तर फॉर्म रिसेट साठी ऑन, फॉर्म सबमिट साठी ऑन सबमिट हा इव्हेंट यूज करायचा आहे, रिसेट साठी ऑन रिसेट हा यूज करायचा आहे. हा, बट त्यामध्ये ते फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे. मग एक नोट म्हणून राईट करून ठिकाणी नोट, these are the events, these are the events written for form element, but they require a submit and reset button. They require a submit and reset button.
इन फॉर्म. ओके, त्याला फॉर्मची गरज आहे. हा, मग आता एक त्या रिलेटेड एक क्वेश्चन विचारला जातो. जसं आपण सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर जसा फॉर्म सबमिट होतो. ओके, की वेगळ्या मेथडने पण आपण फॉर्म सबमिट करू शकतो का? म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चन असा विचारला जातो, हाऊ अ फॉर्म कॅन बी सबमिटेड ऑन एनी अनदर इव्हेंट अदर दॅन सबमिट बटन. तर त्याचा आन्सर आहे यस, बाय युझिंग फॉर्म सबमिट मेथड. या ठिकाणी तो क्वेश्चन राईट करून घ्या. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, हाऊ अ फॉर्म can be submitted on any another event other than submit button. Other than submit button. ओके, तर त्याचा आन्सर आहे यस, by using form submit method. ओके, तसाच पुढचे इव्हेंट आहे फोकस इव्हेंट. फोकस इव्हेंट्स मध्ये येतात. फोकस इव्हेंट मध्ये येतात ऑन फोकस, अँड ऑन ब्लर. दोन इव्हेंट आहे या ठिकाणी. ऑन फोकस एक आहे आणि ऑन ब्लर एक आहे. ऑन फोकस मध्ये राईट करूया, when element gets focus on blur मध्ये when element lost focus. ओके, हा, हे फोकस साठी ऑन फोकस यूज करायचं आणि ब्लर साठी ऑन ब्लर हा इव्हेंट त्या ठिकाणी काय करायचा आहे, यूज करायचा आहे. त्यानंतर पुढचा इव्हेंट आहे मिसलेनियस इव्हेंट्स. मिसलेनियस इव्हेंट्स मध्ये आहे ऑन चेंज अँड ऑन सिलेक्ट. ऑन चेंज मध्ये राईट करूया, व्हेन व्हॅल्यू चेंज. कधी यूज करायचं याला, व्हेन व्हॅल्यू इज चेंज. ऑन सिलेक्ट when selected. या ठिकाणी कोणती इव्हेंट यूज करायचे, मिसलेनियस इव्हेंट. त्यामध्ये येतात ऑन चेंज अँड ऑन सिलेक्ट. तसेच सेम आहे टच इव्हेंट्स. टच इव्हेंट्स मध्ये येतात ऑन टच स्टार्ट, त्यानंतर येतात ऑन टच एंड, ऑन
टच एंड, त्यानंतर ऑन टच मूव, ऑन टच मूव. हे सगळे यासाठी आपल्याला जो लॅपटॉप आहे त्या लॅपटॉपची गरज पडते टच स्क्रीनच्या. नॉर्मल याच्यावर हे वर्क करत पण नाही. आणि लास्ट आहे टायमर इव्हेंट्स. असे मल्टिपल आहे टायमर इव्हेंट्स. घेऊया. टायमर इव्हेंट मध्ये पहिलं घेऊया सेट इंटरवल. सेट इंटरवल. ओके, त्यानंतर आहे क्लिअर इंटरवल. इंटरवलचे आपण एक्झाम्पल घेतले या अगोदर. त्यानंतर सेट टाइम आउट. सेट टाइम आउट. त्यानंतर क्लिअर टाइम आउट. क्लिअर टाइम आउट. हे जे इव्हेंट आहे हे टाइम रिलेटेड कन्सेप्टसाठी किंवा कंटेंटसाठी यूज केला. सेट इंटरवल असेल, क्लिअर इंटरवल असेल, सेट टाइम आउट असेल, क्लिअर टाइम आउट असेल, हे त्या गोष्टीसाठी यूज केले जातात. ओके, आता आपल्याला जो लास्ट टॉपिक बघायचा आहे तो आहे ब्राउझर ऑब्जेक्ट. हा जावास्क्रिप्ट मधील लास्ट टॉपिक आहे आपला. आणि तो टॉपिक झाल्यानंतर जावास्क्रिप्ट आपली आज नाही तर उद्याच्या लेक्चरमध्ये संपणार आहे. ओके, टॉपिक आहे ब्राउझर इव्हेंट, सॉरी ब्राउझर ऑब्जेक्ट्स. ब्राउझर ऑब्जेक्ट हा आपला टॉपिक आहे. आता जो ब्राउझर ऑब्जेक्ट आहे त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये बोलवतं BOM. जसं आपलं डोम होतं. डोम मीन्स डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, तसं BOM मीन्स ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. मग या ठिकाणी राईट करूया जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट BOM is browser object model. Okay, which provides a set of object to control browser, to control browser. ओके, आता कंट्रोल ब्राउझर म्हणजे कोणते सेट ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय. मग त्यामध्ये फर्स्ट आहे विंडोज. त्यानंतर सेकंड आहे विंडोज, नंतर आहे लोकेशन. त्यानंतर थर्ड आहे नेव्हिगेटर. लास्ट आहे नेक्स्ट आहे हिस्ट्री. ओके, आणि जे आपण या अगोदर बघितलंय ते आहे डोम. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. ओके, मग आता यामध्ये आपल्याला बघायचे कोणते लोकेशन, नेव्हिगेटर अँड हिस्ट्री, हे तीन या ठिकाणी बघायचे. आता या ठिकाणी हे बघताना आता जे विंडोज आहे, आता विंडोजचं काम काय. विंडोजची आपण एक डायग्राम पण बघितली होती. डायग्राम कोणती बघा विंडोज साठी जर असेल तर या ठिकाणी आपण बघूया. या ठिकाणी आपण नोट्स आहे आपल्या त्या ठिकाणी जस्ट पर मिनिट. या ठिकाणी बघा
डोम हे बघितलं होतं आपण. हा, डोम मध्ये मग आता विंडोज. विंडोज कसं वर्क करतं, त्यामधील ज्या कंटेंट आहे ते कसे ऍक्सेस केले जातात, ते ॲरेच्या फॉर्ममध्ये कसे स्टोअर असतात, ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या होत्या. हा, मग आता या ठिकाणी इलिमेंट आहे, फॉर्म आहे, इमेजेस आहे, लिंक आहे. आपण ज्याचं एक्झाम्पल घेतलं होतं त्या ठिकाणी, त्याला कसं ॲक्सेस करायचे हे आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. या ठिकाणी विंडोजमध्ये काय डॉक्युमेंट, ऑब्जेक्ट आणि हे काय सगळं टोटल मॉडेल, त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या होत्या. हा, मग आता तरी विंडोजमध्ये थोडंसं राईट करून घेऊया आणि नंतर मग आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया, मीन्स लोकेशनकडे. विंडोज it provides properties. It provides properties. It provides properties and methods. Properties and methods that are used to control browser windows. ओके, मग त्यामध्ये आहे फॉर एक्झाम्पल फर्स्ट ओपन, त्यानंतर आहे क्लोज, त्यानंतर आहे एक्झाम्पल प्रिंट. हे करून बघितलं होतं आपण, प्रिंट आणि ते करून त्या ठिकाणी बघितलं होतं. या ठिकाणी आपल्याला त्या मेथड किंवा प्रॉपर्टी ज्या ठिकाणी विंडोज आपल्याला काय करतं, प्रोव्हाइड करतो. ओपन असेल, क्लोज असेल, प्रिंट असेल. ठीक आहे. हा, मग आपण नेक्स्ट आपल्याला टॉपिकवर फोकस करायचा आहे, ते आहे लोकेशन. लोकेशन टॉपिक आपल्यासाठी थोडासा न्यू आहे, त्यावर आपण फोकस करूया. मग या ठिकाणी लोकेशन मध्ये राईट करूया. इट प्रोव्हाइड्स the properties and methods to control browser location details. To control browser location details. ब्राउझर रिलेटेड जे कंटेंट आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे, त्याचा कंट्रोल, त्याची डिटेल्स ही सगळी कशामध्ये आहे, लोकेशनमध्ये आहे. हा, मग त्यासाठी आपल्याकडे काहीतरी काही प्रॉपर्टी त्याने काय केल्या, आपल्याला प्रोव्हाइड केल्या, काही मेथड त्याने आपल्याला प्रोव्हाइड केल्या. मग या ठिकाणी त्या प्रॉपर्टी या ठिकाणी राईट करूया. फर्स्ट आहे होस्ट, त्यानंतर आहे पोर्ट, त्यानंतर आहे प्रोटोकॉल, त्यानंतर आहे href, त्यानंतर आहे हॅश, त्यानंतर आहे सर्च. हे जे प्रॉपर्टीज आहे त्याने आपल्याला ठिकाणी काय केलंय, प्रोव्हाइड केले आहे. हा, मग आता या प्रॉपर्टीची डिस्क्रिप्शन या ठिकाणी राईट करूया. होस्ट कशासाठी यूज करायचंय, होस्ट इट रिटर्न्स सर्व्हर नेम्स और IP ॲड्रेस. ज्यावेळेस तुम्ही होस्ट प्रॉपर्टीज राईट करता, तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हरचं नेम किंवा त्या ठिकाणी IP ॲड्रेस काय केला जातो, रिटर्न केला जातो. या ठिकाणी राईट करूया. रिटर्न्स सर्व्हर नेम और IP ॲड्रेस. और IP ॲड्रेस. पोर्ट मध्ये राईट करूया. इट रिटर्न्स द पोर्ट नंबर. प्रोटोकॉल मध्ये राईट करूया. इट रिटर्न द प्रोटोकॉल. ओके, href मध्ये काय राईट करूया. href मध्ये गेट अँड सेट्स URL डायनॅमिकली. गेट्स अँड
sets URL, gets and sets URL dynamically. Okay, त्यानंतर हॅश get the current reference ID, gets the current reference ID, get the current reference ID. त्यानंतर लास्ट आहे सर्च. यामध्ये असं मल्टिपल प्रॉपर्टी आहे, पण आपण नॉर्मल जेवढं पाहिजे तेवढ्या ठिकाणी राईट केलंय. गेट्स द क्वेरी स्ट्रिंग, गेट्स द क्वेरी स्ट्रिंग. त्या ठिकाणी क्वेरी स्ट्रिंग घेण्याचं काम कोण करणार आहे? सर्च. याचा सिंटॅक्स राईट करूया. एकाचा कशाचा तरी, बाकीच्याचं एक्झाम्पल बघूया एकाच याच्यामध्ये. परंपल लोकेशन डॉट. मग तुम्हाला होस्ट पाहिजे तर होस्ट राईट करायचे, पोर्ट पाहिजे तर पोर्ट, प्रोटोकॉल पाहिजे तर प्रोटोकॉल. फॉर एक्झाम्पल आपल्याला पोर्ट पाहिजे तर आपण या ठिकाणी असं राईट करू शकतो पोर्ट. हा त्याचा काय सिंटॅक्स आहे. आणि जर तुम्हाला ते ब्राउझर जे लोकेशन आहे ते काय करायचंय, रिफ्रेश करायचंय. रिफ्रेशसाठी या ठिकाणी तुम्ही लोकेशन डॉट रिलोड पण या ठिकाणी यूज करू शकता. लोकेशन डॉट रिलोड. ओके, या वेने पण तुम्ही त्या ठिकाणी त्याला यूज करू शकता. मग त्याला डायरेक्ट आपण काय करूया, एक्झाम्पल बघूया. याची एवढीची गरज नाही, टाकूया. HTML हेड टायटल मध्ये घेऊया लोकेशन. त्यानंतर हेड झाले बॉडी. ओके, बॉडी मध्ये एक फील्ड सेट घेऊया. फील्ड सेट मध्ये लेजेंड घेऊया. लेजेंड मध्ये राईट करूया गेट लोकेशन डिटेल्स, गेट द लोकेशन डिटेल्स. ओके, गेट द लोकेशन डिटेल्स आपण यातला काय करूया बटन मध्ये ठेवूया. ओके, त्यानंतर या ठिकाणी एक डेटा लिस्ट घेऊया. हे कसं दिसते शो बघूया एकदा आपण. गेट द लोकेशन डिटेल्स यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लोकेशन भेटले पाहिजे. मग लोकेशन मध्ये या जो पेज आहे त्याचा IP ॲड्रेस काय, त्याचा प्रोटोकॉल काय, पोर्ट काय, URL काय आणि पाथ काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी भेटल्या पाहिजे. मग या ठिकाणी आपण जी डेटा लिस्ट घेतली आहे, डेटा लिस्ट मध्ये डेटा टर्म्स घेऊया. डेटा टर्म्स मध्ये फॉर एक्झाम्पल राईट करूया IP ॲड्रेस. ओके, किंवा IP ॲड्रेस आणि अजून काय सर्व्हरचं नेम पण भेटतं, सर्व्हर नेम. ओके, डेटा टर्म्स. डेटा डेफिनेशन मध्ये राईट करूया ID. ID काय घेऊया त्यासाठी फॉर एक्झाम्पल होस्ट घेऊया. तुम्ही दुसरी घेतली चालेल, बट आपण ॲज अ नेमिंग कन्व्हेन्शन होस्ट घेऊया या ठिकाणी. त्यानंतर डेटा टर्म्स. डेटा टर्म्स मध्ये प्रोटोकॉल. प्रोटोकॉल. डेटा डेफिनेशन. डेटा डेफिनेशन मध्ये ID आणि ID मध्ये घेऊया प्रोटोकॉलच ठेवूया प्रोटोकॉल. ओके, अजून एक डेटा टर्म घेऊया. डेटा टर्म्स मध्ये प्रोटोकॉल झालाय. त्यानंतर फॉर एक्झाम्पल पोर्ट घेऊया. डेटा डेफिनेशन ID. पोर्ट साठी ID आपण घेऊया पोर्ट. ओके, पोर्ट झालंय. त्यानंतर अजून काय राहिले URL. ओके, डेटा डेफिनेशन ID href. त्यानंतर अजून फॉर एक्झाम्पल पाथ पण घेऊया. डेटा टर्म्स पाथ. डेटा डेफिनेशन. डेटा डेफिनेशन मध्ये
ID घेऊया पाथ. ओके, एवढ्याने काय होते बघू या ठिकाणी. या ठिकाणी आता बघा IP ॲड्रेस किंवा सर्व्हर नेम, प्रोटोकॉल, पोर्ट, URL, पाथ यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी IP ॲड्रेस काय तो शो होणं गरजेचं आहे. प्रोटोकॉल, पोर्ट, URL आणि पाथ ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शो झाल्या पाहिजे. आणि कोणत्या आपल्या ज्या ब्राउझरच्या आहेत त्या, म्हणजे जो लोकल सर्व्हर आहे त्याच्यात कंटेंट. आपण टॉपिकच कोणता बघतोय बघा या ठिकाणी. टॉपिक कोणता आहे आपला? ब्राउझर ऑब्जेक्ट. हे प्रिडिफाईन गोष्टी आहे. त्या ठिकाणी आपल्याला शो करायच्या आहे की बाबा आपली होस्ट काय आहे, त्यानंतर आपला पोर्ट काय आहे, प्रोटोकॉल काय, URL काय, पाथ काय, ह्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहे. मग या ठिकाणी स्क्रिप्ट राईट करूया. या ठिकाणी जे बॉडी आहे त्या ठिकाणी राईट करूया बॉडीमध्ये, किंवा जे बटन आहे बटनलाच आपण या ठिकाणी राईट करूया. बटनवर क्लिक केल्यानंतर करायचं आहे ना, मग बटनवर एक इव्हेंट राईट करूया. फॉर एक्झाम्पल ऑन क्लिक. ऑन क्लिक फंक्शनला नेम देऊया फॉर एक्झाम्पल गेट लोकेशन. गेट लोकेशन. आता या ठिकाणी गेट लोकेशन इथे एक फंक्शन डिफाईन करूया. फंक्शन गेट लोकेशन. गेट लोकेशन या ठिकाणी एक फंक्शन डिफाईन केलेलं आहे. मग त्यामध्ये डेटा, इथालचा सगळा डेटा काय करायचा आपल्याला? ऍक्सेस करायचा आणि ते प्रिंट करायचं आहे. मग त्यासाठी फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट डॉट क्वेरीज किंवा गेट एलिमेंट बाय ID. आता ID काय आपला? फर्स्ट होस्ट. ओके, त्यानंतर होस्ट डॉट इनर HTML. ओके, आता इनर HTML नंतर या ठिकाणी जो सिंटॅक्स मध्ये राईट केले तसं सेम राईट करायचं. सिंटॅक्स मध्ये काय राईट केले बघा? लोकेशन डॉट पोर्ट, लोकेशन डॉट होस्ट, लोकेशन डॉट हॅश, अशा गोष्टी या ठिकाणी डायरेक्ट राईट करायच्या आहे. मग या ठिकाणी लोकेशन डॉट, मग आता लोकेशन डॉट हे प्रॉपर्टीज आहे सगळ्या. ओके, मग लोकेशन डॉट सगळ्यात अगोदर घेऊया आपण होस्ट. ओके, सेम ॲज इट इज कॉपी पेस्ट करूया. किती आहे? 1 2 3 4 5. ओके, 5 टाइम मला पेस्ट करूया. ओके, आता यामध्ये चेंज करूया. होस्ट नंतर काय? प्रोटोकॉल. प्रोटोकॉल त्यानंतर या ठिकाणी पण प्रोटोकॉल राईट करावा लागेल. प्रोटोकॉल त्यानंतर प्रोटोकॉल नंतर काय? पोर्ट. प्रोटोकॉल नंतर पोर्ट, या ठिकाणी पण पोर्ट. ओके, त्यानंतर या ठिकाणी पोर्ट नंतर काय? href. hrefच आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी पण काय होईल? पोर्ट नंतर href. ओके, त्यानंतर लास्टला आहे पाथ आणि या ठिकाणी पाथ. ओके, आता याला बघूया. गेट द लोकेशन डिटेल्स यावर क्लिक केलंय. या ठिकाणी बघा दिसतंय गेट लोकेशनवर क्लिक केल्यानंतर जो IP ॲड्रेस आहे आपला 127.0.0.1:5500. प्रोटोकॉल काय बघा? HTTP पोर्ट काय? 5500. URL टोटल URL आपली, ज्या ठिकाणी आपलं ही URL आहे, या ठिकाणी आपल्याला URL मध्ये स्टोअर झाली. आणि जो पाथ आहे, पाथ अनडिफाईन का आलाय? जस्ट चेक. पाथ इथे नाही घेतला आहे का? ओके, ठीक आहे. पाथची प्रॉपर्टी काय आहे? पाथची प्रॉपर्टी पाथ नेम आहे. आता आलाय पाथ बघा. जावास्क्रिप्ट फोल्डर आहे. जावास्क्रिप्ट फोल्डर मध्ये class.html नावाची आपली फाईल आहे. म्हणजे पाथ पण आपल्या या ठिकाणी स्टोअर झालाय. थोडंसं आपण त्याला काय करूया? क्लिअर दिसत नाही तिथे, थोडीशी स्टाईल यूज करूया. स्टाईल सगळा कंटेंट कशामध्ये आहे? डेटा टर्म मध्ये आहे किंवा डेटा टर्म्स मध्येच आहे ना. ओके, मग त्यासाठी घेऊया या ठिकाणी डेटा टर्मसाठी बॅकग्राऊंड कलर ॲक्वा आणि कलर
कलर घेऊया फॉर एक्झाम्पल ब्राऊन. ओके, या ठिकाणी बघा आता गेट लोकेशन, गेट द लोकेशन डिटेल्स. ओके, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर काय ते बघा, IP ॲड्रेस जो आहे तो या ठिकाणी शो केला जातोय. प्रोटोकॉल काय आपला HTTP आहे. पोर्ट काय 5500. URL या ठिकाणी शो केला आहे आणि पाथ शो केला आहे. डायनॅमिकली तुम्हाला या ठिकाणी अजून काही गोष्टी चेंज करायच्या तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात. मग यालाच काय बोललं जातं, लोकेशन. जर लोकेशन हँडल करायचं असेल तर आपण लोकेशनमध्ये राईट केलं काय, इट प्रोव्हाइड्स द प्रॉपर्टीज अँड मेथड्स द कंट्रोल ब्राउझर लोकेशन डिटेल्स. आता ब्राउझरचे जे लोकेशनच्या डिटेल्स आहे, ब्राउझरचं लोकेशन हेच असतं. आपण जर चेक केलं तर काय भेटणार त्या ठिकाणी, IP ॲड्रेस असेल, प्रोटोकॉल असेल, पोर्ट असेल, URL असेल, याहून आपण त्यापर्यंत जातो. हा जर पाथ मी कॉपी केला आणि दुसऱ्या ब्राउझरला जाऊन चेक रन केला तर सेम आउटपुट येणार या ठिकाणी पण. म्हणजे हा जो पाथ आहे या पाथ थ्रू आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे, मग हे एक्झाम्पल त्या ठिकाणी अपलोड करूया लोकेशनमध्ये. गेट लोकेशन ठेवूया आणि या ठिकाणी फक्त IP ॲड्रेस ठेवूया. IP ॲड्रेस सर्व्हर नेमच असेल. गेट लोकेशन डिटेल्स, IP ॲड्रेस, प्रोटोकॉल, पोर्ट. ओके, ठीक आहे. कंट्रोल आहे कडे झालं होतंच. आता राहिलं एक्झाम्पल कशाचं, सर्चचं. पुढे गेला सर्च बाबा. हा, सर्च एक्झाम्पल राहिलं आपल्याला. सर्च पण घेऊया या ठिकाणी लगेच. आता काय करायचंय, सर्च मीन्स फॉर एक्झाम्पल एका पेजवर तुम्ही डेटा सर्च करायचा आहे आणि तो दुसरा पेजवर काय करायचा आहे, लोड करायचा आहे किंवा दिसला पाहिजे. सर्चचं काम आहे असं. मग आपण करूया त्यासाठी फॉर एक्झाम्पल 2 फाईल बनवूया या ठिकाणी. त्या 2 फाईल पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी. मग सगळ्यात अगोदर फाईल एक बनवूया, सर्च डॉट HTML. ओके, डॉक टाईप HTML, हेड, टायटल. टायटलमध्ये घेऊया फॉर एक्झाम्पल सर्च, हेड नंतर बॉडी, बॉडीमध्ये फॉर्म घेऊया. फॉर्ममध्ये एक डिव घेऊया. फॉर्ममध्ये एक डिव घेतली आणि डिव घेतल्यानंतर त्या ठिकाणी डिवची अलाइनमेंट सेंटर ठेवूया. अलाइनमेंट सेंटर. ओके, त्यानंतर त्या डिवमध्ये राईट करूया H1 मध्ये. जसं गुगलचं आहे ना, गुगलला सर्चला तसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी राईट करूया EPL. ओके, H1 मध्ये EPL असं राईट करूया. तिथे इनपुट बॉक्स घेऊया एक, इनपुट टाईप टेक्स्ट, फॉर एक्झाम्पल नेम. त्या ठिकाणी नेम घेऊया, सर्चेस नेम घेऊया, सर्च. त्यानंतर त्याची साईज घेऊया 50. ओके, साईज 50. त्यानंतर प्लेस होल्डर क्लोज करून प्रत्येकाने या ठिकाणी PS4. प्लेस होल्डर मध्ये राईट करूया फॉर एक्झाम्पल युअर सर्च कंटेंट, युअर सर्च कंटेंट. ओके, या ठिकाणी हे क्लोज करूया. हे झाले या डिवमध्ये. त्या डिवमध्ये अजून एखादा पॅरेग्राफ घेऊया इथेच. डिवमध्ये एक पॅरेग्राफ घेऊया. पॅरेग्राफमध्ये बटन घेऊया आणि बटनमध्ये राईट करूया सर्च. ओके, बटनमध्ये राईट केलं आपण सर्च. ठीक आहे, आता या ठिकाणी याला रन करून बघूया. आता या ठिकाणी बघा EPL एक ब्राउझर आहे. त्या ठिकाणी सर्च फॉर एक्झाम्पल काहीतरी सर्च करायचं आहे आपल्याला.
कन्सिडर करा की आपण सर्च करू या ठिकाणी HTML सर्च केलंय. सर्च या ठिकाणी काय झालंय, क्वेरी स्ट्रिंग मध्ये स्टोअर झालाय. बट क्वेरी स्ट्रिंग मध्ये जो डेटा स्टोअर झालाय तुम्हाला दुसऱ्या पेजला पाहिजे. दुसऱ्या पेजला काय पाहिजे, मला तो डेटा घेता आला पाहिजे किंवा दिसला पाहिजे. म्हणजे एक पेज दुसऱ्या पेज सोबत कसं कनेक्ट करायचंय किंवा एक पेज मधील डेटा दुसऱ्या पेजवर कसा न्यायचा आहे, हा तुमचा टास्क आहे. मग हे जे पेज आहे आपलं सर्च, या सर्च पेजवरून मला दुसऱ्या पेजवर किंवा कंटेंट पेजवर हा डेटा घेऊन जायचा आहे आणि त्या ठिकाणी शो झाला पाहिजे. या ठिकाणी EPL सर्च केलं तर EPL रिलेटेड, जावा जर सर्च केलं तर या ठिकाणी जसं जावा दिसतंय, मी काय सर्च केलं मला ते दुसऱ्या पेजला दिसलं पाहिजे, या ठिकाणी नाही. दुसऱ्या पेजच्या बॉडी पार्टमध्ये दिसलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करूया, अजून एक पेज घेऊया. फॉर एक्झाम्पल कंटेंट डॉट HTML नावाचं एक पेज घेऊया. आणि या पेजमध्ये परत सेम स्ट्रक्चर तयार करूया. डॉक टाईप HTML हेड, त्यामध्ये टायटल आणि टायटलमध्ये राईट करूया फॉर एक्झाम्पल रिझल्ट. ओके, त्यानंतर इथे बॉडी राईट करूया. ओके, यामध्ये राईट करूया फॉर एक्झाम्पल एक मेथड राईट करूया बॉडीमध्ये, ऑन लोड फॉर एक्झाम्पल बॉडी लोड. ओके, मग या ठिकाणी स्क्रिप्ट पण घेऊया. स्क्रिप्ट मध्ये फंक्शन डिफाईन करूया. फंक्शनला नेम देऊया बॉडी लोड. ओके, फंक्शनला नेम दिल्या ठिकाणी बॉडी लोड. यामध्ये राईट करूया बॉडीमध्ये फॉर एक्झाम्पल H2 मध्ये राईट करूया सर्च रिझल्ट. या ठिकाणी शो करायचा आहे आपल्याला सर्च रिझल्ट आणि तो शो करायचा फॉर एक्झाम्पल आपल्याला पॅराग्राफ मध्ये. ओके, मग आपल्याला तो डेटा ऍक्सेस करायचा आहे. अगोदर हे पेज दुसऱ्या पेजला कनेक्ट करावं लागेल. पहिलं पेज कुठे आपलं सर्चचं, हे पेज कनेक्ट करावं लागेल. मग कनेक्ट करण्यासाठी या ठिकाणी जो फॉर्म राईट केलाय, फॉर्मला मेथड राईट करूया. हा जो फॉर्म आहे याला मेथड राईट करूया गेट मेथड. ओके, आणि ऍक्शन राईट करूया. ऍक्शन मध्ये कोणत्या पेजला लिंक करायचंय आपल्याला, त्याला कंटेंट डॉट HTML. ओके, कंटेंट डॉट HTML पेजला आपण त्या ठिकाणी त्याला लिंक केलंय. आता कंटेंट डॉट HTML हे पेज आहे. मग या पेजमध्ये जे फंक्शन आहे त्या फंक्शनमध्ये काय करायचं आपल्याला, डेटा लोड करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे सर्च मधील जो डेटा आहे क्वेरी स्ट्रिंग मधील तो डेटा ऍक्सेस करायचा आहे आणि या पॅराग्राफ मध्ये शो करायचा आहे. हा टास्क आहे आपला सिंपल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी बघा, हे जे पेज आहे या ठिकाणी या पेजवर मी सर्च करतोय जावा. ओके, जावा सर्च केल्यानंतर आपण कोणत्या पेजला जातोय बघा, रिझल्ट पेजला, सर्च रिझल्ट. आणि या ठिकाणी मी जे सर्च केलंय जावा या ठिकाणी मला शो होणं गरजेचं आहे. आता आपला एक टास्क कंप्लीट झालाय, काय की आपण एक पेज दुसऱ्या पेजला कनेक्ट केलंय, म्हणजे एका पेजून आपण दुसऱ्या पेजवर गेलोय. बट काय करायचंय मला, जो पहिल्या पेजवर मी सर्च मध्ये डेटा सर्च केला होता यामध्ये तो डेटा मला इथे दिसणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी राईट करूया आपण मग या फंक्शन मध्ये डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर, डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर. मग क्वेरी सिलेक्टर काय आपला पॅरेग्राफ. मग पॅरेग्राफ पुढे डॉट इनर HTML इक्वल टू, इनर HTML इक्वल टू लोकेशन डॉट सर्च, लोकेशन डॉट सर्च कुठे बाबा, लोकेशन डॉट सर्च. ठीक आहे, लोकेशन डॉट सर्च आपण या ठिकाणी काय केलंय, त्याला राईट केलंय. मग आता बघूया, जस्ट 1 मिनिट, दोनला क्लोज करूया. पेज कोणतं रन करायचं आहे आपल्याला, सर्च डॉट HTML हे पेज रन करूया. सर्च केलं, या ठिकाणी सर्च करूया फॉर एक्झाम्पल पण किंवा
जावा स्टुडिओ. ओके, जावा हा नेम सर्च केलाय. ओके, सर्च केलाय आपण, ज्या पेजला पाहिजे त्या पेजला नेम आलंय, बट काय झालंय बघा, त्या ठिकाणी टोटल कंटेंट आलाय. म्हणजे क्वेरी स्ट्रिंग जी आहे ती टोटल या ठिकाणी दिसते. मला क्वेरी स्ट्रिंग नाही पाहिजे. मला फक्त काय पाहिजे, जेवढा डेटा मी सर्च केलाय मला तेवढाच डेटा पाहिजे. बाकीचा डेटा नकोय मला, हे नकोय मला. फक्त जेवढा डेटा सर्च केलाय ना तेवढा डेटा पाहिजे. मग त्यासाठी आपण स्ट्रिंगमध्ये बघितलं होतं. ओके, स्ट्रिंग हँडल कशी करायची हे बघितलं होतं. मग त्या ठिकाणी ते लॉजिक या ठिकाणी यूज करूया. कुठे आपलं पेज, कंटेंटचं पेज कुठे, या ठिकाणी. मग या ठिकाणी ते लॉजिक यूज करूया. डॉट सब स्ट्रिंग. ओके, डॉट सबस्ट्रिंग. सबस्ट्रिंगमध्ये सांगायचं आहे लोकेशन, लोकेशन डॉट सर्च. ओके, लोकेशन डॉट सर्च डॉट इंडेक्स ऑफ. आता इंडेक्स ऑफमध्ये कुठून कुठे डेटा पाहिजे ते सांगायचं आहे. मग त्याला सांगूया इंडेक्स ऑफमध्ये की बाबा डेटा कुठून पाहिजे, इक्वलच्या पुढे पाहिजे. मग काय सांगावं लागेल त्याला, इक्वल प्लस 1. ओके, आता बघूया होतंय की नाही. झालंय. या ठिकाणी बॅक जातो. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दुसरं नेम सर्च करतो. EPL तर वरती ब्राउझरचंच नेम आहे. फॉर एक्झाम्पल HTML सर्च, सर्च रिझल्ट HTML. हे काय आहे, ब्राउझरचे ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी आपण जे बघितले बघा, या ठिकाणी लास्टला सर्च, लोकेशन रिलेटेड प्रॉपर्टीज आहे. हे सगळा कंटेंट कशा रिलेटेड आहे, ब्राउझर ऑब्जेक्ट रिलेटेड आहे. मग या ठिकाणी आपल्याला जर सर्च पाहिजे असेल तर सगळ्यात अगोदर फॉर एक्झाम्पल एक पेज बनवलं आपण, कोणतं, सर्च डॉट HTML. ओके, मग सर्च डॉट HTML मधील कंटेंट या ठिकाणी अपलोड करूया. दुसरं पेज कोणतं बनवलं, कंटेंट डॉट HTML. ओके, तो कंटेंट या ठिकाणी राईट करू, अपलोड करूया. ओके, मग आता याच रिलेटेड पुढचा जो टॉपिक आहे कोणता आहे बघा, आपला पुढचा टॉपिक या ठिकाणी काय बघितलं आपण आता, विंडोज बघितलंय, लोकेशन बघितलंय, राहिलंय काय, नेव्हिगेटर अँड हिस्ट्री. ही 2 गोष्टी राहिल्या. ह्या 2 गोष्टी किंवा हे जे 2 टॉपिक आहे ते आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. आजचं लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू टुमॉरो.